राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला असून 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। 50% आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होणार आहे। 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होईल तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीत मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रत्येकी 1 असे 2 मते द्यावी लागणार असून ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहणार आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर। अंतिम उमेदवाराची यादी। अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। लोकवाहिनी मीडियाकरिता रत्नाकर मुळीक, नागपूर।